आगामी नवी मुंबई महानगरपालिका की आम चुनावों के लिए घोषित प्रभाग परिसीमन अर्थात प्रभाग रचना को लेकर प्राप्त 2500 से भी अधिक आपत्तियों और सुझावों पर वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में हुई सुनवाई राजनीतिक गहमा गहमी का केंद्र बन गई। इस दौरान सर्वपक्षीय दलों के सदस्यों के साथ ही साथ आम नागरिकों ने भी अपनी आपत्तियां और सुझाव दर्ज करवाए। बता दें कि यह सुनवाई कृषि विभाग के प्रधान सचिव विकास रस्तोगी की अध्यक्षता में की गई। इस दौरान नवी में मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के साथ ही मनपा के तमाम वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। इस दौरान भारतीय जनता पार्टी की तरफ से थाने के पूर्व सांसद संजीव नाइक और पूर्व महापौर सागर नाइक ने विकास रस्तोगी के समक्ष प्रभाग रचना में वार्डों की सीमांकन, जनसंख्या और भौगोलिक बनावट से जुड़ी अपनी आपत्तियां और सुझाव प्रस्तुत किए। मीडिया से बात करते हुए संजीव नाइक ने कहा कि नवी मुंबई में पहली बार पैनल पद्धति लागू की गई है और इसीलिए प्रभाग रचना पूरी तरह से पारदर्शी और निष्पक्ष होनी चाहिए। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगानं जी प्रारूप आराखडा रचनेची जे काही नकाशे जाहीर केले त्याच्यावरती हरकती आणि सूचनांचा आज दिवस होता। या ठिकाणी मी आणि सागरजी नाईक यांनी विशेष संपूर्ण 111 प्रभागांच्या संदर्भातल्या हरकती आणि सूचना केल्या होत्या। त्या हरकती आणि सूचनांचं नियमाचं काटेकोरपणे शक्य त्या ठिकाणी पालन करून आवश्यक असलेल्या गोष्टींची जोडणी करून लोकसंख्येची जोडणी करून मूळ वस्त्या तुटणार नाहीत, मोठे हायवे रेल्वे नाले क्रॉस होणार नाहीत अशा पद्धतीचं सादरीकरण आम्ही केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आता जे हरकती सूचनांसाठी आलेले निवडणूक आयोगाचे रस्तोगी साहेब आणि माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका आणि त्यांच्यासमोर आम्ही सादर केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की केलेल्या एकंदरीत प्रभाग रचनेमध्ये असलेल्या त्रुटी, त्याच्यावर असलेल्या शंका, त्याच्यामध्ये असलेल्या सूचना या योग्य पद्धतीने मांडून नवी मुंबईच्या जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी बहिष्कार बघा, लोकशाहीमध्ये बहिष्कार वेगळ्या गोष्टींसाठी असतो, इथे न्याय मागण्यासाठी न्याय देवता आहे। जर निवडणूक आयोगाने न्याय देतील आम्हाला आजही वाटते आणि ते जर नाही मिळालं तर लोकशाहीच्या अनुषंगाने आणि आपल्या भारतच्या एकंदरीत सार्वभौमत्वाच्या अनुषंगाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचे दरवाजे खुले आहेत। आम्हाला असं वाटते की त्याची आवश्यकता पडणार नाही, पण जर आवश्यकता पडली नवी मुंबईच्या जनतेसाठी तर ते सुद्धा दरवाजे ठोकरण्यात येतील असं या ठिकाणी आम्ही सांगतो। वहीं पूर्व महापौर सागर नाइक ने कहा कि गैरीमैंडरिंग संकल्पना के आधार पर एक ही पार्टी को सीधा फायदा पहुंचाने के उद्देश्य के साथ यह प्रभाग रचना की गई है। उन्होंने प्रभाग रचना तैयार करने वालों की बौद्धिक क्षमता पर ही सवाल खड़े किए। उन्होंने इशारा दिया कि अगर प्रभाग रचना की त्रुटियों को दूर नहीं किया गया तो न्यायालय का दरवाजा जरूर खटखटाया जाएगा। मी एक जागरूक नागरिक आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जी लहान पोरांसाठी बनवलेली, लहान पोरांनी बनवल्यासारखी आहे, तिच्यावर निकषाप्रमाणे नियमाप्रमाणे आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य होतं, जबाबदारी। त्यामुळे कुठल्या पक्षाला लक्षात न घेता निकष आणि नियम आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे गाईडलाईन्स मार्गदर्शन तत्व दिले ते फॉलो होत नाही, त्या दृष्टीने मी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सगळे पर्याय सुचवलेले आहेत। आणि निश्चितच मी त्यांना चॅलेंज देखील केलेलं आहे की माझ्या नकाशामध्ये दिलेल्या नकाशामध्ये आपण बनवलेल्या नकाशापेक्षा कमी त्रुटी आहे, आपल्या नकाशापेक्षा जास्त त्रुटी दाखवा, सिद्ध करून दाखवा, अशा प्रकारचं चॅलेंज मी त्यांना केलेलं आहे। आता लोकसंख्येचे निकष हे फॉलो करणं जरुरी आहे। किमान आणि कमाल लोकसंख्येची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली, फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्यांनी ती मर्यादा ओलांडायची आहे। त्यांनी 7 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी कमाल मर्यादा आणि 3 ठिकाणी किमान मर्यादा ही ओलांडली आहे। आणि मी त्यांना जे पर्याय बनवून दिलेले आहे त्यामध्ये 0 ठिकाणी लोकसंख्येची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्याचबरोबर तिथे आवश्यकता नसताना फक्त कोणाला फायदा होईल या दृष्टीने हायवे क्रॉस, मेन रोड क्रॉस केल्याचे
दिसून येते. सुरुवातीलाच का केलं अशी मला शंका येते. आवश्यकता नव्हती. जिथे आवश्यकता असेल तिकडे काही झालेलं असेल चेंज तर आम्ही देखील समजू की बाबा इथे आवश्यकता ती पडत होती. आता मी एक या प्रभाग रचनेमध्ये अतिशय म्हणजे एक फ्रेम लावून जो एक प्रभाग आपण भिंतीला लावला पाहिजे महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये, हे एक उदाहरण आहे की ज्यांनी बनवलं त्याची बौद्धिक क्षमता काय लेवलची आहे ते त्यामध्ये दिसून येते. की प्रभाग क्रमांक 18 तुम्ही बघा, त्यामध्ये जुईनगरचा भाग त्याला जोडलेला आहे 18ला. त्या जुईनगरचा फिजिकल रस्ता रूपी संपर्कच त्या प्रभागाशी नाही, ऍक्सेसच नाही. ते असताना देखील लोकसंख्येची कमाल मर्यादा ओलांडली गेली. म्हणजे तो प्रभाग हा एखाद्याच्या बौद्धिक क्षमता ज्यांनी बनवण्याची ते दर्शवण्याचं उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 18. आणि ते निकष पाळून, लोकसंख्येचा निकष पाळून, ती त्रुटी हटवून मी प्रभागाचा पर्याय त्यांना सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडे बुद्धी असतील तर ते स्वीकार, बुद्धी नसतील, कोणाला फायदा करून घ्यायचा आहे तर ते तशाच प्रकारे ठेवतील. आमचं काही प्रभागाचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे जाणून. निकषाप्रमाणे, नियमाप्रमाणे एखाद्याचा प्रभाग तुटतो किंवा लांब होतो किंवा मर्ज होतो तर आम्ही समजू शकतो. पण इथे वस्त्या तोडलेल्या आहेत. नेरूळ गावसारखा ग्रामपंचायत कालापासून एक असलेला गाव त्याचं विभाजन केलेलं आहे. जू गावाचं मूळ गावठाण आहे त्याचं विभाजन केलेलं आहे. पावणे गाव जो ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत कालीन गावं आहे, तुर्भे गावाचं विभाजन केलेलं आहे. आणि त्यांच्या इतर पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी हा आटापिटा चालू केलेला आहे. त्यामुळे मी पर्याय देत असताना सगळे गाव वस्ती एकत्र ठेवून त्या ठिकाणी ते पर्याय त्या ठिकाणी सुपूर्द केलेले आहे. तर निश्चितच मला थोडा लोकशाही विश्वास आहे. जर पर्याय माझा त्रुटी रहित आहे, विरहित आहे तर त्याचा स्वीकार होईल. आता बघू ते किती स्वीकार करतील त्या बाबतीत. आता पुढचे दरवाजे तर आहेतच. बता दें कि सुनवाई के दौरान विपक्षी दलों और भारतीय जनता पार्टी में प्रभाग रचना के प्रति गहरी नाराजगी साफ दिखाई दे रही थी। भारतीय जनता पार्टी ने इस प्रभाग रचना को भाजपा को अड़चन में लाने की एक राजनीतिक साजिश करार दिया। भारतीय जनता पार्टी के तमाम सदस्यों ने आरोप लगाया कि यह प्रभाग परिसीमन जानबूझकर इस तरह से तैयार की गई है जिससे भारतीय जनता पार्टी को नुकसान हो। इस दौरान उन्होंने यह भी मांग की कि 14 गांव को अन्य प्रभाग में मिलाने के बजाय उसके लिए एक अलग और स्वतंत्र प्रभाग बनाया जाए। इस दौरान भाजपा ने चेतावनी दी कि यदि उन्हें न्याय नहीं मिला तो वे अदालत का दरवाजा खटखटाएंगे और यहाँ तक कि चुनाव का बहिष्कार भी करेंगे। ज्या पद्धतीनं प्रभाग रचना जी करताना तोडलेले भाग आहे, ते भाग एक अर्धा तिकडे जोडतो, अर्धा दुसऱ्या ठिकाणी जोडतो. जोडण्यामध्ये एक संधा असावा, जिथं मोठी गटर आणि रस्ते असतील अशा पद्धतीने जोडणं आवश्यक नाही, चुकीचं आहे. आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी कोणाच्या तरी वेस्टेड इंटरेस्टेडने हा विषय झाला असावा, परंतु अशा गोष्टी होऊ नयेत, त्या गोष्टी त्यांनी सुधाराव्यात अशा पद्धतीची सूचना आमची. त्याच्यामध्ये नागरिक, जो सामान्य नागरिक आहे त्याला त्या ठिकाणी त्रास होणार. आता मला सांगा, जुईनगर क्षेत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्या जुईनगर क्षेत्रातून वाशी गाव किंवा वाशीच्या सेक्टर 17ला जायचं असेल तर तुम्हाला सानपाडा क्रॉस करून, तुर्भा क्रॉस करून सेक्टर 17ला जावं लागेल. किती किलोमीटरचं अंतर होईल? काय सामान्य नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकतो? किती हा त्या ठिकाणी युजलेसपणा आहे. आम्हाला ही गोष्ट मान्य नाही आणि हीच गोष्ट आम्ही शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हिअरिंगसाठी आलेले आहेत, त्यांच्या समोर आम्ही या ठिकाणी सुनावणी त्या ठिकाणी दिलेली आहे. यावेळेस 2011च्या सेन्सेक्स प्रमाणे या ठिकाणी या निवडणुका होणार आहे आणि त्या होत असताना त्याच्यामध्ये 14 गाव हा ॲडिशनल जो टच आहे तो नैसर्गिकरित्या कुठेही भौगोलिकदृष्ट्या संलग्न नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण प्रभाग क्रमांक 6 आता जो म्हणतोय तो जुना प्रभाग क्रमांक 18, 19, 26 आणि पावणे गाव गावाचे तुकडे केले आहेत, वस्तीचे तुकडे केलेले आहेत. त्यानंतर आडोली बुतोली सारखा हा 100% ट्रायबल असलेला एरिया हा त्या ठिकाणी काढलेला आहे, वगळलेला आहे. तर एक तर या ठिकाणी हे विभाजन करताना मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशनमध्ये त्याचा परिणाम होणार आहे आणि वस्त्या तोडल्यामुळे लोकांना जो प्रशासकीय दृष्ट्या जो त्रास सहन करावा लागणार आहे तो अधिक होणार आहे. त्यामुळे माझी मागणी निश्चितपणे अशी आहे
की 14 गावं याला जर जोडायचीच असतील तर 14 गावाचा स्वतंत्रपणे एक प्रभाग करावा, परंतु 2011ची जनगणना जर आपण आज धरली तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या बसत नाही, परंतु आज जर 2021ची जनगणना असती तर कदाचित ती त्या ठिकाणी बसलं असतं. त्यामुळे हा जो विचार आहे हा निश्चितपणे निवडणूक आयोगाने करावा. तुर्भे जे गाव आहे, प्रॉपर गाव, त्या प्रभागामधील तुर्भ्याचा 2 ते 3% भाग हा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे सानपाडा येथे त्यांनी वर्ग केलेला आहे. आणि मग ते तसं केल्यामुळे एकतर नियम निकष डावलून ह्या लोकांनी हे काम केलेलं आहे. नॅशनल हायवे, रेल्वे स्टेशन हे पार करून वृद्ध लोकांनी तिकडे मतदानाला जायचं का, काही आजारी लोकांनी तर मतदानाला जायचं का, म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला. 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तुर्भ्याच्या त्या फक्त 1-2% भागामधील लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे आमची यादी नंबर 92च्या लोकांनी 540, जिथे 1036 वोटर आहेत त्यातनं 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. याच्यावरून समजतं आहे की तिथले लोक किती नाराज आहेत. मी त्यांना आता निदर्शनामध्ये आणलं की काही तुम्ही जो भाग कट केलेला आहे 19 मध्ये सोडताना बिल्डिंगचा अर्धा भाग 19 मध्ये आणि एका बिल्डिंगचा अर्धा भाग तुर्भ्यामध्ये, अशा प्रकारची त्या लोकांनी रचना केलेली आहे. आणि खरंच मी त्यांना आता सुनावलं की आम्ही गेली 10 पिढ्या या तुर्भ्यामध्ये राहतो, त्या जागेमध्ये राहतो, त्या जागेतून आम्हाला सानपाड्यामध्ये तुम्ही जायला सांगता. नियम निकष तोडून एक कमर्शियल भाग आहे मागचा मॅपको, तो देखील त्यांनी तिकडे नेला आहे. त्यांना कमर्शियल भागामध्ये खूप इंटरेस्ट आहे. भ्रष्टाचारी लोक असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे त्यांना मतदार नाही आहेत, तिथे मतदार कोणी नाही, तिथे छोटे छोटे उद्योग आहेत, तिथला भाग त्यांना घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. आणि हे ज्यांनी केले कृत्य त्याला हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी आता एक तिथे निर्णय घेतलेला आहे की जर हा पुन्हा एकदा 15 मध्ये त्यांनी आम्हाला नाही समाविष्ट केले तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकू. 1036 लोकांचाच भाग नेमका सानपाड्यामध्ये टाकण्याचं षडयंत्र का, यांचा जाब त्यांना मी विचारला. पण त्यांनी असं सांगितलं मला की आम्ही फक्त तुमची नोंद घ्यायला आलोय, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही, तुम्हाला उत्तर नंतर लेखी येईल. तर अशा प्रकारचं हे कारस्थान सगळ्या नोव्हेंबरमध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच दुसरं एक की 4चा प्रभाग आहे, 4चा प्रभाग असताना आमचा प्रभाग 5चा केलेला आहे. म्हणजे 5 नगरसेवक जिथे विद्यमान आहेत मागचे तिथे 4 करायचे, म्हणजे एका नगरसेवकाला डावलण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. असं का, काही ठिकाणी 3 केलेत, 3चा प्रभाग आणि 4 नगरसेवक तिथे समाविष्ट केलेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच काहीतरी केलंय की त्यांना कसं सोयीस्कर आहे अशा पद्धतीचं हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन नंबर 2चं ऑब्जेक्शन तुर्भ्याचं आहे, कारण तुर्भ्याचे लोकच त्या वैफल्यग्रस्त झालेले आहेत यांच्या टोटल वार्ड फंक्शन. मला तरी वाटतंय की न्याय मिळाला पाहिजे, कारण खूप मोठी बदनामी होणार आहे महानगरपालिकेचे. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत. हे 1000 लोक कोर्टात जातील. 540 लोकांनी जरी लेखी ऑब्जेक्शन घेतला असेल तरी माझ्या ऑफिसला अजून 300-400 लोकांचे ऑब्जेक्शन नंतर आलेत, कारण प्रत्येक कपल हा ड्युटीवर जातो, कामाला जातो, त्यांना नंतर समजलं. गणपती उत्सव असल्यामुळे त्यांना समजलं नाही. त्याच्यामुळे 1000 लोकांचा तिथे कमीत कमी ऑब्जेक्शन आहे आणि ते 1000 लोक कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. खरं पाहिलं तर ज्या दृष्टिकोनातून हा प्रभाग रचना केले याच्यामध्ये काहीतरी यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर हा जनतेचा विचार न करता यांनी काही वेगळ्या मार्गाने केलेला आहे. या ठिकाणी आयुक्तांना त्याचबरोबर जे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी आले त्यांना आमची विनंती आहे की जो माझा प्रभाग क्रमांक 5 मध्ये जो उत्तरेचा भाग आहे, सेक्टर 14, 15, 11, 12, 13, 18चा काही भाग तो 4 मध्ये जोडण्यात यावा ही आम्ही आज विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी किती आम्हाला यश येतं पाहावं. शासनाकडून जे प्रभाग रचना करण्यासाठी जी नियमावली आकारण्यात आलेली आहे, जी अधिसूचना आहेत, त्या नियमावलीची पूर्णपणे पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी एका पक्षाला, कुठेतरी एका नेत्याला फेवर करण्यासाठी हे प्रभाग रचना झालेली आहे, याच्यामधून ते स्पष्ट दिसते. मी 2 ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 20 आणि पॅनल क्रमांक 20, पॅनल क्रमांक 14. पॅनल क्रमांक 20 मध्ये जो प्रभाग येतो, प्रभाग नंबर 70, तो प्रभाग 70-80% प्रभाग पॅनल नंबर 14 मध्ये घेण्यात आलेले आहे. आणि जी नियमावली आहे त्या नियमावली अनुसार आपल्याला जो मूळ प्रभाग असेल किंवा मूळ गावठाण असेल त्याला आपल्याला मधून तोडता येत नाही. याच्यामध्ये असं करण्यात आहे की घराच्या वरून लाईन गेलेली आहे.
म्हणजे एकच घराचे 2 तुकडे केलेले आहेत. ते घराचे अर्धे मतं तिकडे, अर्धे मतं इकडे. तर या विषयावरती मी पूर्णपणे आक्षेप माझा नोंदवलाय. त्याच्यामध्ये मी मागणी केली की जो प्रभाग क्रमांक 70 आहे तो पूर्णचं पूर्ण प्रभाग पॅनल नंबर 20 मध्ये त्याचा समावेश करण्यात यावे म्हणून. दुसरा माझा जो ऑब्जेक्शन होता तो पॅनल नंबर 14चा होता. त्याच्यामध्ये पण सेम परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. जी नियमावली त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असतील, रेल्वेची पटरी असतील, आपल्याला मूळ प्रभाग असेल त्याला आपल्याला तोडायचं नाही आहे. आणि त्यामध्ये पण तीच त्रुटी त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. त्यामध्ये पण जो पावणे गाव आहे त्या पावणे गावाला मधूनच 2 तुकडे केलेले आहेत. म्हणजे कुठलाही सेंटर रस्ता वगैरे न घेता मधूनच गावाच्या मधोमधूनच त्याच्यामध्ये लाईन तयार करून त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. तर माझा त्याच्यामध्ये आक्षेप असा होता की पावणेगाव हा पूर्णपणे प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्याचा समावेश करण्यात यावा. आणि त्यासोबत जो आदोली बुतोली जी एरिया आहे ते त्याच्यामध्ये पॅनल नंबर 14 मध्ये त्याच्यात समावेश करण्यात आलेलं आहे. ते आदोली बुतोलीची जी एरिया ते जे दोन्ही गाव आहेत त्याची जॉईनिंग पॅनल नंबर 6 मध्ये झाले पाहिजे, 14 मध्ये झाले नाही पाहिजे. तर ते 14 मधून त्याला काढता त्यांना 6 मध्ये समाविष्ट करा. आणि पावणे गाव हा पूर्ण अखंड राहिला पाहिजे जेणेकरून तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही, मतदानाचा त्रास होणार नाही. नगरसेवकांचा 2 एकच गाव असल्याकडे 2 वेगवेगळे पॅनलमध्ये झाले तर 2 वेगवेगळे नगरसेवक होणार. त्यांना जे काही सुविधा घ्यायच्या असतील, आपल्या कामानिमित्त जायचं तर त्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रॉब्लेम्स, ते अडचणी पुढे येणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे फुलस्टॉप देण्यासाठी मी हे 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं याच्यावर. वार्ड क्रमांक जो जुना आमचा वार्ड 70 होता तो 14 आणि 20 मध्ये डिवाइड केला. त्या डिवाइड करत असताना पण तुम्ही बघताय तर मोठे रस्ते आहेत, गल्ले आहेत, त्या सोडून ते लोकांच्या पत्र्यावरून ते सीमांकन केलेलं आहे. हा कुठला काय म्हणजे नियमावली बसतं की लोकांच्या पत्र्यावरून एकाचं घर किचन वार्ड प्रभाग 14 मध्ये येतो आणि त्याचा हॉल येतो इकडे प्रभाग 20 मध्ये. ह्या प्रभाग रचनेमध्ये कुणाची तरी मर्जी राखायचं, कुणाचा तरी फायदा झाला पाहिजे. कारण आमचा परफॉर्मन्स गेल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल त्या ठिकाणी अनेक वर्षापर्यंत चांगला आहे तिथे. आणि आमचे जे समोर आहेत त्यांचा तो खूप त्यांना आता दुखणं ते मोठं आहे की आम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे. तर आता ह्याला कसं हे करायचं म्हणून डिवाइड अँड रूल जो अंग्रेज सरकारचा जो नियम आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. माझा जो वार्ड क्रमांक 70 जो आहे तो पूर्ण एका ठिकाणी 14 गावचा तो तिकडे 14 गावाला तिथे जोडलं. 14 गावाचा आमचा काय संबंध आहे? 10-12 किलोमीटर लांब डोंगराच्या पलीकडे तो 14 गाव आणि तिकडे आम्हाला जोडण्याचा माझा तो वार्ड 70% जवळ 70-80% वार्ड तिकडे जोडलेला आहे. राहिलेला वार्ड इकडे प्रभाग 20 मध्ये जोडलेला आहे. याचा अर्थ काय म्हणजे तो वार्डच गायब केलेला आहे. याच्यामध्ये कुठला तरी कोणाचं हित जपण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही 44 मधून मी काम केलं, त्या विभागाची चांगल्या प्रकारे कामं केली. आम्ही जवळजवळ 4 ते 4.5 हजार मतदान आहे तिथलं. आणि या वेळेला परत तो 7 सेक्टरचा वॉर्ड हा आम्हाला आमच्याकडून परत तोडला गेला आणि फक्त 6-7 बिल्डिंग्स तिथे ठेवल्यात. तर असं आमचं म्हणणं आहे की भौगोलिकदृष्ट्या सुद्धा विचार केला तर या ज्या 7 बिल्डिंग्स आहेत एकूण 6 असोसिएशन त्याच्याकडे होते त्या प्रभागामध्ये. पण कमीत कमी 6 नाही तर कमीत कमी 2 जी त्या बिल्डिंग्सला सलग लागून आहेत त्यांचं तरी आमच्याकडे तिथे अंतर्भाव करावा प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आणि दुसरं म्हणजे तिथल्या नागरिकांना सुद्धा ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर पडणार आहेत. आणि भौगोलिकदृष्ट्या या सर्वांचा विचार करता तर आम्ही त्यासाठी इथे आज हरकती घेतलेल्या आहेत. पूर्णपणे हेतू परस्पर करण्यात आलेला आहे. कारण मला नाही वाटत की कोणाचं जवळजवळ 4,500 मतदान हे तोडलं गेलं असेल. त्यामुळे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने. आणि हे करताना आम्हाला जो दुसरा वॉर्ड जोडलेला आहे तो खरं म्हणजे आम्हाला सलगही येत नाही आणि आम्ही त्या ठिकाणी कधी पाऊले ठेवलेलं नाहीये. मग अशा प्रकारे आमचं जे हक्काचा होता तो जे आम्हाला सोयीस्कर होता, तिथल्या लोकांना सोयीस्कर होता, जिथली कामं आम्ही केलेली आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या सुद्धा जे मी सांगितलं त्याचंही तशा प्रकारे चांगल्या निभाव लागणं शक्य होतं, तो तोडला गेला. सदर हे वॉर्ड क्रमांक 19 हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत चुकीचा असा हे केलेला आहे. मुळात 67, 66, 72 आणि 57 ह्या 4 वॉर्डांची लोकसंख्या जी 38,000पर्यंत बसते. मग कोपरी गाव आणि जो सांडपाड्याला आमच्या तुर्ब्या गावाचा जो पाठ नेलाय हा अत्यंत चुकीची जी रचना केलेली आहे. 38,000चा क्रायटेरिया बसत असतानाही तुम्ही कोपरी गाव ॲड करताय आणि तुर्ब्याचा काही पाठ तुम्ही सांडपाड्याला जोडताय. हा मुळात अत्यंत चुकीचं असं हे केलेलं आहे. एक तर आपण ही रचना मुळात 4चा प्रभाग होतोय. लोक खूप कन्फ्यूज आहेत की कसं मतदान करायचं. वरनं हे
हे रचना जी केलेली आहे ती अत्यंत चुकीची केलेली आहे. मग लोकांनी कुठे मतदान करावं, कसं करावं, हा पण कन्फ्यूज होणार आहेत. खूप मतदानावर परिणाम होईल ह्याचा. आणि काही लोकांनी तर सांगितलं की आम्ही निषेध करतो, आम्ही मतदानही नाही करणार, असंही राग व्यक्त केला आहे नागरिकांनी. कारण हे जे काही तुम्ही केलेलं आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने लादलं गेलं आहे आमच्यावर. हे सगळं घरात बसून सगळं एकदम व्यवस्थितरित्या शिजवलेलं आहे. म्हणजे भाजपच्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळा प्लॅन चाललेला आहे. जनतेचं नुकसान करण्याच्या दृष्टिकोनाने हे सगळं केलेलं आहे. हे जे इलेक्शन काय होतं तर विकासासाठी, आणि विकास कसल्या माध्यमातून होत आहे तर आर्थिक बजेट आहे त्या बजेटच्या मधनं विकास केला जातो. पण बजेटच्या खरी जर ठेवी आहे ती नवी मुंबई करदात्यांच्या पैशातनं जमा झालेली पुंजी आहे. मग ती पुंजी 14 गावाला कशासाठी खर्च करावा, तो नवी मुंबईसाठी खर्च करावा. नवी मुंबईच्या करदात्याच्या करातनं जमा झालेला पैसा आहे तो जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत टाकली आहे. आमच्यावरती ते लादावं म्हणून टाकलेले आहे. सगळ्या या नवी मुंबईच्या 18 लाख जनतेलाही माहिती आहे का नवी मुंबईवरती जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा कोणाचा दृष्टिकोन आहे. मागणी मी अशी केलेली आहे की प्रभाग क्रमांक 11ची रचना करत असताना कोपरखैरणे विभागातील जुने 7 प्रभाग तोडून रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागाचा थोडा भाग घेतलेला आहे. तर मग ही रचना खरोखर जाणीवपूर्वक केलेली आहे की लोकांच्या हितासाठी केलेली आहे. कारण एका प्रभागामधील लोक दुसऱ्या नगरसेवकाकडे जायचं, दुसऱ्या प्रभागामधील लोक दुसऱ्या प्रभागाच्या नगरसेवकाकडे जायचं, हा लोकांवर अन्याय आहे. कारण प्रभाग क्रमांक 45 पण तोडत असताना गेली 30 वर्ष आम्ही सेक्टर 6 आणि 3 प्रभाग क्रमांकामध्ये काम करतो. तो सेक्टर 3चा भाग प्रभाग क्रमांक 11मध्ये तोडलेला आहे. सेक्टर 43, सेक्टर 44, सेक्टर 45चा भाग तोडलेला आहे. तर हे हेतू पुरस्कार झालेला आहे. तर ती प्रभाग रचना आपण रद्द करावी आणि ज्या मुळात सीमांकन आपण तोड़लेले हैं, व्याप्ति तोड़लेले हैं, त्या व्याप्तिप्रमाणे प्रभाग रचना करावी। इस दौरान महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता गजानन काले ने इस प्रभाग रचना को लेकर भारतीय जनता पार्टी और शिवसेना पर निशाना साधा। प्रभाग रचनेचे निवडणूक आयोगाचे काही निकष आहे। तुम्ही नैसर्गिक नाले असतील, रेल्वे ट्रॅक असतील, हे ओलांडले नाही पाहिजे। जुईनगर सारखा एक विभाग आहे की जिथे रेल्वे ट्रॅक क्रॉस करून तुम्ही संपूर्ण वॉर्ड हा वाशीला जोडलाय। म्हणजे कुठल्याही पद्धतीची पारदर्शकता तुम्ही प्रभाग रचना करताना केलेली नाही। सोयीचं राजकारण आणि दिखावा या पद्धतीने आम्ही प्रभाग रचना केली। म्हणजे साधी गोष्ट आहे की आतमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सुनवाईमध्ये काल मीडियाचे प्रतिनिधी असतात, सर्वसामान्य नवी मुंबईकर ठाणेकर असतात। मग आज सर्वसामान्य नवी मुंबईकरांना का आतमध्ये एंट्री नाहीये, मीडियाच्या प्रतिनिधींना काय एंट्री नाही? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी तुम्ही मोबाईलवर बघू शकता, तुम्ही बाहेर स्क्रीन लावून बघू शकता। मग इथे स्क्रीन का नाही लावलेली? म्हणजे तुम्हाला फक्त लोकशाहीमध्ये आम्ही सुनावणी घेतली एवढा दिखावा करायचा आहे। बाकी कुठलीही प्रोसिजर प्रभाग रचनेच्या संदर्भातली निवडणूक आयोगाने दिलेले निकष फॉलो होत नाही। प्रशासकीय म्हणजे वाशीच्या वॉर्ड ऑफिसरांनी काय करावं, उद्या नेरूळला जावं आणि नेरूळच्या वॉर्ड ऑफिसरांनी तुमच्या स्वतःच्या महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना तरी काम करताना कर्मचाऱ्यांना हे सोयीचं होणार आहे का याचाही विचार न करता जसं ठाण्याचे नेते सांगतील त्या पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे। मात्र येणाऱ्या महानगरपालिकेत दादागिरी नवी मुंबईतली आणि भाईगिरी ही न चालता ठाकरेगिरी चालणार एवढं मात्र नक्की। अनेक ठिकाणी प्रभाग रचनेमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गोळ केलेले आहेत आणि कुठलेही निकष निवडणूक आयोगाचे फॉलो केलेले नाही। आज जर नाही झालं, आम्हाला आक्षेप वाटला तर आम्ही सुद्धा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू। प्रभाग रचना जर पारदर्शकपणे होत नाही याचा अर्थ निवडणूक होणार नाहीये। आम्ही जे काही विधानसभेच्या अगोदर निवडणुकीत 18,000 बोगस मतदार असतील, आम्ही ज्यांचं दुबार मतदार असतील, अजून कुठे कमी झाले? वहीं शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के नेता MK मडवी ने कहा कि यह प्रभाग रचना मानो जिसकी लाठी उसकी भैंस, ऐसा कहकर उन्होंने सत्ताधारियों पर ही तंज कसा। जिसके हाथ में लाठी उसी की भैंस अशा पद्धतीने केलेलं आहे। आणि खास करून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आरोलीमध्ये 4 जण आहोत। त्याच विभागामध्ये अशा पद्धतीनं जे केलेलं आहे की जेणेकरून सुधारणा केलेला आहे, म्हणजे असं म्हणता येईल की हे नियमामध्ये न करता मनमर्जीप्रमाणे केलेलं आहे। तर हे जाणून बुजून केलेलं आहे, काही हरकत नाही।
भगवान के घर में देर है अंधेर नाही आहे आणि लढू आम्ही. पण जो आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आरोली प्रशासकीय विभाग जो सेक्टर 8 आहे तो घनसोली प्रशासकीय नोटमध्ये नाही टाकू शकत, कारण त्यांच्या सगळ्या नोंदी इकडे आहेत. तर तेवढा भाग आम्ही या ठिकाणी घ्यायला सांगितलं आहे आणि तो जर या ठिकाणी घेतला गेला नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जातो. 20 नंबरचा जो आमचा वार्ड आहे त्याच्या नकाशामध्ये गणपतीपाडा हा 20 नंबरमध्ये दाखवण्यात आला आहे नकाशामध्ये, आणि व्याप्ती जे दिली आहे ते व्याप्तीमध्ये 14 नंबरच्या वॉर्डला त्यांनी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे जे 14 गाव आहेत त्या 14 गावामध्ये गणपतीपाड्याचं नाव तिकडे टाकण्यात आलेलं आहे. आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की व्याप्तीमध्ये दाखवण्यात आलेलं गणपतीपाड्याचं नाव हा 20 नंबरमध्येच आपण ते नमूद करावं आणि त्या प्रकारची दुरुस्ती करावी अशा प्रकारे सूचना केलेली आहे. परंतु मला असं वाटतंय की आयुक्त साहेब हे फक्त आणि फक्त कुठेतरी प्रकारे एक आम्ही सूचना हरकती याच्यावर सुनावणी घेतल्या अशा प्रकारचं प्रोसिजर आम्ही दाखवतोय लोकांना एक आणि करतोय एक, अशा भूमिकेत आज मला आयुक्त साहेबांची भूमिका या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. जर सन्माननीय आयुक्त साहेब अशाच प्रकारे जर नवी मुंबईच्या नागरिकांना वागणूक देणार असतील आणि जर हरकती सूचनावरती ते उपाययोजना करणार नसतील तर भविष्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावणार आहोत. खैर, अब देखना यही होगा कि नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के पहले इस प्रभाग रचना को लेकर क्या बदलाव लाया जाता है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।